गुळामध्ये बनवलेले शेप मुखवास आहे सर्व प्रकारचे. काही नाही आहेत नाही आहेत त्या प्रकारचे नाही आहेत. लोणचे गावठी पीठ, थालीपीठ, डागर पीठ, वडे पीठ आवडलेले खूप एन्जॉय. हॅलो नमस्कार, अक्षय ब्लॉग चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत सह्याद्री नगरमधील महोत्सव जत्रा पाहणार आहोत. ही जत्रा आहे कांदिवलीमध्ये आहे. सह्याद्री चारकोप या ठिकाणी आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. 4 जानेवारी ते 4 डिसेंबरपर्यंत आहे ही जत्रा. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. ही या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत आहे ही जत्रा. आज आपण पाहूया कशा प्रकारे असणार आहे यात्रेमध्ये नवीन काही गोष्टी, आणि ते आपण पाहणं. माझ्या मागे बघा हे मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे ते पाहूयात. आतमध्ये आपण जाऊन गेल्यावरती समजेल आपल्याला, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता आपण व्हिडिओला आता आपण चालू करतो. हे बघा आतमध्ये येताना इथे जसे छोटे छोटे स्टॉल आहे त्या ठिकाणी, असे खूप सारे स्टॉल आहेत. आणि या ठिकाणी हे श्री अंबाबाई मंदिर आहे. या ठिकाणी त्या देवाचं आपण मंदिरामध्ये जाण्याचं दर्शन घेऊयात आपण जाऊन. इथे एंट्री मारताना इथे हा एक कार्यक्रम रूपरेष आहे. असे दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम होतात या ठिकाणी. आज आपण आहे 13 तारखेला. आज या ठिकाणी काय 13 तारखेला मंगळागौर आहे, पण ती पाहूया कशी असणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण आता एंट्री करत आहोत. एंट्रीसाठी ते पास आहे यावेळी. पण इथे एंट्री केलेले आहोत. एक गॉगल आहे. या ठिकाणी परफ्यूम आहेत वेगळ्या प्रकारचे, आणि तुम्हाला वाचनाची आवड असेल तर या ठिकाणी पुस्तकं पण आहेत. खूप सुंदर सुंदर पुस्तक आहे या ठिकाणी. हे बघा अजून या ठिकाणी खूप पुस्तक आहे या ठिकाणी अजून. आणि या ठिकाणी घरगुती वस्तू वापरण्यासाठी आहेत कमी प्राइस मध्ये त्या ठिकाणी. असे खूप सारे या ठिकाणी रॅक ठेवलेले त्या ठिकाणी 2 ते 3 असे आहेत. त्यांचे खूप सारे स्टॉल आहेत त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी चिनी मातीच्या वस्तू आहेत त्या. आणि हे बघा चिनी मातीच्या ठिकाणी कप आहेत, मातीचे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंगचे. आणि इथे रोजचे वापरायच्या ठिकाणी डिश आहेत, वाटी आहे, खूप सारे मग आहेत. आणि हे बघा या ठिकाणी पॉवर पॉटसाठी चिनी मातीचे हे झाडे ठेवण्यासाठी चिनी मातीचेच वस्तू आहे. खूप डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंगचे. आणि या ठिकाणी डेकोरेटिव्ह वस्तू आहेत. घरी खुर्ची टेबल अशा खूप छोटी बघा खूप डेकोरेटिव्ह वस्तू आहेत ठिकाणी आहेत. हे लहान मुलांच्या डेली वापरण्याच्या वस्तू आहेत. आणि या ठिकाणी ज्वेलरी आहे. आणि जे आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते संधी वगैरे आहे. स्टार्ट करा ना. श्री स्वामी समर्थ मुखवास आहे. कलकत्ता पान आहे. कलकत्ता पान, बनारसी पान, मगई पान, पानातला आवळा, साखरेचा आवळा, जिरा आवळा. ओके. 7 सीटची बडीशेप. 50ला 2 आंबावडी, चिंच, चिंचेचे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहे सर्व प्रकारचे. जिरा कोळी, अनारदारा, कोकम कोळी, लिंग पेढा 10ला 1. बघा कोकणचे घरगुती उत्पादक आहे या ठिकाणी. बघा काय या ठिकाणी पापड आहेत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे बघा हे नाही आहेत त्या प्रकारचे नाही आहेत. हे थालीपीठाचे ते पीठ आहे. थालीपीठ आहे, वडापीठ आहे, आंबोली पीठ आहे, आणि घावण्याचे पीठ आहे.
मी या ठिकाणी ही आहेत बिस्किट आहेत लहान मुलांना खाण्यासाठी. काही चॉकलेटचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत. तर माऊली स्वीट्स आहे या ठिकाणी. भाज्या आहेत, लाडू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. काही मालवणी खाजे आहेत. हे आहे शेव, लाडू आहेत, आंबोडी. हे बघा रोजच्या वापरण्यासाठी ते बॅग आहेत. हे मुखवास आहे या ठिकाणी परत एकदा. या ठिकाणी सर्व प्रकारचे लोणचे आहेत. लसूणचं आहे, आंब्याचं आहे, कैरीचं आहे, मिरचीचं आहे. आणि या ठिकाणी स्वीट्स आहेत या ठिकाणी. आणि बघा या ठिकाणी नाश्त्याची वस्तू आहे सर्व. टेडी बिडी आहेत या ठिकाणी. डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन साडी आहे. ऐसा किट मिलेगा, ऐसा बॉक्स आएगा, 100 रुपए पूरा बॉक्स है। न्यू ईयर बर्थडे। नमस्कार. या ठिकाणी तृप्ती मसाले म्हणून आपलंही शॉप लागलेलं आहे कांदिवली वेस्टला. आपण या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले जसे काय मालवणी मसाला, सुपर मसाला, काश्मीरी मिरची पावडर, आगरी मसाला, मच्छी मसाला, गरम मसाला, गावठी हळद, याचप्रमाणे आपल्याकडे गावठी कुळीत पीठ, थालीपीठ, डांगर पीठ, वडे पीठ, आवड पीठ या प्रकारचे सर्व मालवणी पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि सर्व पदार्थ आपण योग्य पद्धतीने भाजून व्यवस्थित तयार करतो जेणेकरून लोकांना चांगल्या गोष्टी मिळाव्यात यासाठी हा एक प्रयत्न आहे. बचत गटाच्या माध्यमातून हा आपण उपक्रम राबवत आहोत. एक कोकम आहे आणि खाजे आहेत आणि लाडू आहेत. भाज्या आहे, लाडू आहे. माझं नाव मधुकर शिंदे आहे. सगळे माझे घरगुती मालवणी प्रोडक्ट आहे. कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे, त्याच्यानंतर बघा गावठी मध आहे, ओरिजिनल आहे. त्याच्यामध्ये गुळ साखर वगैरे काही सुद्धा मिक्स नाही, नॅचरल एकदम. त्याच्यानंतर आवळा सरबत आहे, कैरी पणी आहे. त्याच्यानंतर बघा मालवणी मसाला आहे, स्पेशल मालवणी मसाला, व्हेज नॉनव्हेज सगळ्यांना येणार. त्याच्यानंतर हा संडे मसाला आहे, व्हेज नॉनव्हेज सगळ्यांना हा पण येणार. हा मच्छी मसाला आहे माझ्याकडे, मच्छी फ्राय, मच्छी कढी, टॅमॅटो कढीला येणार. हे गावठी सेळम हळद बघा, कलर नाही काय नाही, नॅचरल एकदम मिक्स. त्याच्यानंतर ज्यांना ज्या भरपूर तिखट लागतो त्यांच्यासाठी कांदा लसूण चटणी म्हणजे घाटी मसाला. लोणच्याचं काम करण्यासाठी आपल्याकडे बघा लसूण चटणी आहे, त्याच्यानंतर तिळकुट चटणी आहे, त्याच्यानंतर बघा आगरी मसाला आहे. आपण कोळी लोकांसाठी हा आगरी मसाला झालं. त्याच्यानंतर बघा काश्मीरी तिखट एकदम ओरिजिनल एकदम, तेल वगैरे काय याच्यामध्ये मिक्स नाही, बिर्याणी प्रॉपर एकदम जाडा गरम मसाला आहे बघा आपल्याकडे. खसखस वगैरे सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. गावठी डांगर पीठ, कांदा टॅमॅटो टाकला तर काम झालं भाजीचं. कोकणातली कुळीत पिठी म्हणतात त्याला, मसाला कुळीत पिठी सगळं रेडीमेड. याची साधीमध्ये कोणाला पाहिजे तर साधीमध्ये पण आहे. त्याच्यानंतर गावण पीठ आहे बघा, कुठल्याही तव्यावरही गावण पीठ येतं. कोकम आहे बघा, नॅचरल एकदम कोकम आहे सुदामाची पोळी, सुदामाची पोळी आहे. आणि खाजी आहे बघा इकडच्या साईड, स्पेशल मालवणी खाजी आहे. शेंगदाण्याचे लाडू आहेत, गुळामध्ये बनवलेले शेंग लाडू आहेत, खडके लाडू आहेत, खडखडे लाडू आहेत. गोड कोकम आहेत, कोणाला पित्ताचा त्रास वगैरे झाला तरी गोड कोकम द्यायचे त्यांना. आवळा आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर एक कोकम तेल कोकमाच्या बियांपासून बनलेलं आहे, याला कोकणातलं वॅसलीन म्हणतात. कुणाला समजा ओठ फुटले, पायांना हातापायांना जळजळ होत असली, त्याच्यानंतर पायांना भेगा पडल्या त्यांना लावायचं. आणि हे मिरची आहेत ना? हां, ती सांडगी मिरची आहे, ती ताकातली मिरची आहे. हे आपले सगळे कोकणातले प्रोडक्ट नाही, एकदम नॅचरल. काश्मीरी तिखट, गरम मसाला वगैरे पासून सगळं एकदम होममेड आहे आपलं. 1000 रुपयापर्यंत असली तर घरपोच, 500चं असलं तुमच्या स्टेशन जवळचं स्टेशनपर्यंत आणून देणार. चालेल. नंबर काय, कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. नंबर 74 98 00 61 34. ओके चालेल नक्की. आणि बघ कार्टून सर्व चला चिंतेला असं आहे
आणि बघा या ठिकाणी ज्वेलरी पण आहे, बांगड्या बिंगड्या आहेत, लहान सेट आहे ते. हो उंबरठ्या मोतीचे आहेत. आता आपण पाहणार श्री समर्थ कोकण हॉटेल या ठिकाणी काय फ्रेंच राईस आहेत, मोमोज आहे, चिकन मोमोज आहेत, हे पुरणपोळी आहे, हे मोदक आहेत. या ठिकाणी चिकन कलेजी पाव आहे, चिकन किमा पाव आहे, स्प्रिंग रोल आहे, बघा हे चिकन आहे. या ठिकाणी बर्गर पिझ्झा या ठिकाणी. आणि या ठिकाणी असं शेगवा, असं शेवगाव कचोरी या ठिकाणी. बघा डेझर्ट आहे या ठिकाणी, फ्रेंच फ्राईज. आणि ते आतमध्ये गेल्यावर तिथे लेफ्ट साईड पुढे गेल्यावर तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे, खुर्ची आहेत खेळण्यासाठी. बघा या ठिकाणी गोळी मारायचे आणि ते फुगे फोडायचे. आता एक काका आता एका किती बॉलमध्ये मारतायत ते आता. टेबलला मारा जोरात. अजून एक त्यांचा एक चान्स आहे. आताही परत निघून गेले. बघा आता रिंग टाकतायत ते. बघा या ठिकाणी ट्रेन पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. कोण नाही आता ट्रेनमध्ये या, तर लहान मुलं आहेत तेव्हा बघू आपण. बघा लहान मुलं इथे पाण्यामध्ये खेळतात, याच्यामध्ये फिरताय याच्यामधून. हे बघा आता या ठिकाणी ट्रेन चालू झालेली आहे, लहान मुलं खूप एन्जॉय करतो त्याच्यामध्ये. चालू झालेलं आहे आता. जत्रेवरला खास आकर्षण म्हणजे पाळणा. हा आता चालू झालाय तो पण. आता बघूया, त्याच्याकडून तीनच पडले क्लास आता. क्लॅप आले नाही, टाळ्या. चला थँक्यू. आता आपण सह्याद्री महोत्सवात आता बाहेरच आलो आहेत. मी आता बघितलं असेल महोत्सव जत्रा ही कशा प्रकारे आहे ती. आणि तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात. आणि बेल आयकॉनही क्लिक करा. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. चला जय बाय बाय.